सकाळी निघालेले अक्रूर सायंकाळची वेळ झाली. घोडे चालत होते. अक्रूरजी मात्र भावपूर्ण होते. तो रथ मात्र आता गोकुळामध्ये पोहोचलेला आहे. पहिली नजर गेली ती गोठ्यामध्ये भगवान परमात्मा काहीच्या पाठीवरून हात फिरवत असताना दिसले. तिथूनच भगवान परमात्म्याला साष्टांग नमस्कार केला. माझी पहिली इच्छा प्रभूने पूर्ण केली. आता दुसरी इच्छा मनामध्ये निर्माण झालेली, मला माझं म्हणून स्वीकारावं. प्रभू आता निघालेले आहेत. भगवान सुखदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा, भगवंताच्या चरणावरती साष्टांग नमस्कार केला. डोळ्यातून घळघळ घळघळ वासरू वाहायला लागले. भगवान परमात्मा अक्रूर काकाला उठा म्हणतात. काला मला उठा म्हणतो, परंतु माझं म्हणून स्वीकारत नाही. मला उठा म्हणतो, परंतु माझं म्हणून जर स्वीकारलं नाही तर मी उठणार नाही. अंतःकरणाची भावना बदललेली होती. डोळ्यातून घळघळ अश्रू पडत होते. भगवान परमात्म्याचा अभिषेक पायाचा केला. डोळ्याच्या अश्रूने तो पायाचा अभिषेक भगवान परमात्म्याचा होत होता. भगवंताने हाताला धरलं. दोन्ही भुजा धरून भगवान परमात्म्याने शब्द बाहेर काढला, काका काका उठा. काका हा शब्द ऐकला. अक्रूरजीच्या डोळ्यातून घळघळ घळघळ पाणी वाहायला लागलं. मला काका म्हटलं, मला माझं म्हणून स्वीकार, मला माझं म्हणून स्वीकार. भगवंताने काकाला जवळ घेऊन छातीला लावलं. अक्रूरजीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अक्रूरजीचा हात धरून माझा भगवान परमात्मा आता आपल्या राजवाड्याकडे घेऊन येतो. नंद बाबांनी बघितलं. नंद बाबा समोर आले. या यादवांचे पाहुणे या, आपलं स्वागत आहे. अक्रूरजी या, खूप दिवसापासून येणं केलं. नंद बाबांनी अक्रूरजीचा हात धरला आणि वर नेलं. आणि वर नेऊन यशोदा मैयाला कळालं कोणीतरी आपल्याकडे पाहुणे आलेले आहे. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या घेतला. यशोदा मैया आता पाहुण्यांना पाणी देण्यासाठी म्हणून वर येते. तेवढ्यामध्ये नंद बाबाचं आणि अक्रूरजीचं बोलणं सुरू होतं. कुणीकडे येणं केलं? राजा कंसाने मला पाठवलं. मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये सन्मानाने आपल्या मुलाला कृष्णाला आणि बलरामाला आमंत्रित केलेला आहे. स्वतःचा रथ राजाने पाठवला. नंद बाबा म्हटले, कंसाचा आणि माझे संबंध आहेत ना, म्हणून तर स्वतःचा रथ पाठवला. माझ्या मुलावरती प्रेम आहे ना, म्हणून तर स्वतःचा रथ पाठवला. नंद बाबा भोळे होते. मी कृष्णाला घेण्यासाठी आलो. हा शब्द पाणी घेऊन येणाऱ्या यशोदा मैयाच्या कानावरती पडला. जसा बाण लागावा तसा हा शब्द त्या छातीला भिडला. पाण्याचा तांब्या, गुळाचा खडा आपल्या स्वामीच्या हातात दिला. खाली चालत आली. नंद बाबा खाली येऊन यशोदा मैयाला सांगतात, देवी, खूप दिवसापासून यादवांचे पाहुणे अक्रूरजी आपल्या घरी आलेले आहेत, पाहुणचार कर. यशोदा मैयाच्या डोळ्यात अश्रू आलेले होते. का हो, मी तर असं ऐकलं की अक्रूरजी आपल्या कृष्णाला मथुरेला नेण्यासाठी आले. अगो, राजाने मोठा यज्ञ ठेवला ना. अगं, मोठ्या सन्मानाने माझ्या बलरामा आणि कृष्णाला घेण्यासाठी राजाने अगं रत्नजडीत स्वतःचा रथ पाठवला. यशोदे, माझे संबंध आहेत ना, म्हणून तर राजाने स्वतःचा रथ पाठवला. यशोदा मैया म्हटले, नाही हो, मथुरेची प्रजा फार कपटी आहे. मला 2-4 दिवसापासून वाईट वाईट स्वप्न पडतात.
कानाला मथुरेला नका पाठव. मला असं वाटतं काना जर एक मथुरेला गेला ना पुन्हा परत येणार नाही. अगं यशोदे अशी काय बोलतेस? नाही स्वामी, मी तुम्हाला खरं सांगते, मला 4-5 दिवसापासून अपशकुन होता. माझं मन मला मदत करत नाही, साथ देत नाही. नका पाठवू कानाला. अगं देवी, असं कुठं असतं का? किती दिवस कानाला घरात ठेवणार? अगं त्याला आपला राज्य कारभार शिकवायचा आहे. स्वामीच्या पुढे काय बोलणार? वसुदेवजी नंद बाबा वर गेलेले आहेत. यशोदा मैया स्वयंपाक तयार करते, पण स्वयंपाकात मन लागत नाही. नंद बाबा आणि अक्रूरजी जेवण करून निघून जातात. माझ्या कृष्ण कन्याने त्यांच्यासाठी शयनगृहामध्ये सगळी तयारी केली आणि माझा काना आता यशोदा मैयाकडे खाली येण्यासाठी आला. एक एक पाय टाकत टाकत माझा कृष्ण कन्हैया आता मैयाकडे येतो. दररोज येत असताना आवाज देत येत होता, मैया 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 आवाज द्यायचा, परंतु आज मात्र कानाने आवाजही दिला नाही. तसाच तो शांत मुद्रेमध्ये तो खाली आला. बसायला पाठ टाकलेला होता, त्या पाटावरती येऊन बसला. स्वतःचा स्वभाव आज कानाने बदलून घेतला होता. स्वतःच बदलून घेतलेलं होतं. यशोदा मैयाने बघितलं, काना आज तू मला काही बोललं नाहीस, आवाज दिला नाही. काना चुपचाप येऊन पाटावरती बसला. मला भूक लागली का रे खूप तुला? मैया अगं वेळ झाला, मला लवकर जेवायला दे. काना आज तू काही बोलत नाहीस, काही मागत नाहीस, काही दुखतं का रे तुझं? काय झालं तुला? का बोलत नाहीस? यशोदा मैयाने ताट वाढलं. लालाजवळ ते ताट घेऊन आले. एक घास लालाच्या तोंडात घासला. खाली मान घालून माझा आज लाला जेवण करत होता. 1 2 3 घास झाले, परंतु लाला काही बोलत नाही. यशोदा मैयाकडे पाहत नाही. मैयाने बघितलं, काना काय झालं रे तुला? काही चुकलं का रे माझं? का बोलत नाही माझ्यासोबत? दररोज तर तुला काहीतरी निमित्त करून काहीतरी तुला सांगून जीव घालावा लागते. आज मात्र तू एवढा शांत झाला, का बोलत नाहीस? माझ्या कृष्ण कन्हैयाने सांगितलं, मैया काही नाही, मला मामाच्या घरी जायचंय. हा शब्द ऐकला यशोदा मैया गडगड गडगड रडायला लागली. भाव पूर्ण होत. काना काय म्हटलं? एक वेळ बोल. मैया मला मामाच्या घरी जायचंय. आपल्याला म्हटलं नाही, मला म्हणतो. काना मला सोडून जाणार? मैया अवतार कार्य खूप आहे, मला जावं लागणार. आपल्या पतीची आपल्या मुलाची इच्छा बघितली, काय बोलणार ती यशोदा मैया? लालानं जेवण आपलं संपवलं, हात धुतला आणि अंथरुणावरून जाऊन पडला. यशोदा मैयाने आपलं स्वतःचं ताट जेवणाचं वाढून घेतलं. जेवणासाठी बसले, हातात मी घास घेतला, परंतु मात्र तो घास तोंडातच फिरत होता, मन लागत नव्हतं. तसंच ताट झाकून ठेवला, हात धुतला. माझी मैया आता कृष्ण कन्हैयाकडे येऊन बघते तर हा बाबा अंथरुणावर येऊन एकदम डोळे लावून झोपला. दररोज तर याला झोपावं लागत होतं. मैयाला कथा ऐकत ऐकत, गोष्टी ऐकत ऐकत हा झोपत होता, पण आज मैयाची वाट बघितली नाही. तसाच तो शांत झोपला. भगवान शुभदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात, राजा यशोदा मैया जवळ आली, माझ्या लालाचं डोकं मांडीवरती घेतलं, केसातून हात फिरवला, वर भगवंताकडे बघितलं. हे प्रभू,
माझं पुण्य संपलं का रे? माझं पुण्य संपलं का? मन साथ देत नव्हतं, मन मोकळं करावं म्हणून लालाचं डोकं पुन्हा त्या उस्तीवरती ठेवलं. देवाजवळ जाऊन एका कोपऱ्यातनी ढसाढसा रडत होती. माझ्या लालाने जवळ बघितलं तर मैया नाही. आवाज दिला, मैया, अरे ओ मैया, मैया, परंतु मैयाचा आवाजही नाही. माझा लाला हळूच खाली उतरला. बघितलं तर एका कोपऱ्यामध्ये बसून यशोदा मैया रडत होती. माझा कन्या लहान पावलाने चालत चालत माझ्या मैयापर्यंत गेला. गळ्यामध्ये मिठी मारली, पदराने आसू पुसले. मैया, का रडते मैया? तू का रडतेस ग? मैया, रडू नको. तू रडली ना तर मला सुद्धा करमत नाही. यशोदा मैया म्हटली, बाळा, अरे तुझ्या समोर काही सहन करू, परंतु तुला दुःख देणं आम्हाला पटणार नाही. यशोदा मैयाने आपल्या लालाला उचललं, अंथरुणावर घेऊन आले. लालाने डोळे लावले. यशोदा मैया विचार करते, माझा लाला जर उद्या रस्त्याने जर गेला तर त्याला तहान लागेल, भूक लागेल, काहीतरी त्याला करून द्यावं ना. म्हणून माझी यशोदा मैया त्या रात्रीच्या वेळेला भूक लाडू, तहान लाडू करते. दररोजच्या अपेक्षा आज काना लवकर उठला. न बोलता स्नान करण्यासाठी मात्र आज जायला लागला. यशोदा मैया तर विचारच करत होती. दररोज तर याला बोलवावं लागत होतं, स्नान करत नव्हता. स्नान करण्यासाठी आठवत होता. आज स्वतःवरून स्नान करण्यासाठी माझा काना आता मात्र गेलेला आहे. यशोदा मैया माझी तिथे आली. माझ्या कृष्ण कन्याला स्नान घातलं. डोक्यावरचा पदर काढला, माझ्या कृष्ण कन्याचा अंग पुसलं. पदर माथीचा काढिला, बाळ नंदाचा पुसला. पदर माथीचा काढिला, बाळ नंदाचा पुसला. डोक्यावरचा पदर काढून माझा कृष्ण कन्हैयाचा अंग पुसलं. मनात भाव निर्माण झाला, डोळ्यात अश्रू आले. काना, माझ्या हातचं स्नान हे तुला शेवटचं का रे? उद्या जर तू मथुरेत नाही गेला तर कोणाला स्नान घालू, कोणाचा शृंगार करू, कोणाला कपडे घालू? डोक्यावरती मोर पीस लावला, डोळे भरून बघितले. तेवढ्यामध्ये खूप वेळ झालेला होता. नंद बाबा बोलले, काना झालं का रे? बलराम दादाला पाठवलं. बलराम दादा आलेले. तेवढ्यामध्ये लहान लहान मुलं दररोजच्या नियमाप्रमाणे आले. बघितलं तर कृष्णाच्या अंगावरती नवीन कपडे, पितांबर नेसलेला, मोरपीस लावलेला, कपाळावरती गोपी चंद. पेंद्यानं विचारला, कृष्णा, अरे कुणीकडून दिवस निघाला तुला आज स्नान करून? पेंद्या, मला मामाच्या घरी जायचंय. काय? मामाच्या घरी जायचंय? मुलांच्या माध्यमातून सगळ्या गोकुळामध्ये हा हा म्हणता ही बातमी पसरली की कृष्ण आता मथुरेला चाललेला. या नंदाच्या घराला, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी.
जातो साजनी या नंदाच्या अंगणी. सगळ्या त्या गोपिका त्या नंदाच्या अंगणामध्ये आल्या. विचार यशोदे अगं कुठे आला? त्यावेळेला त्या यशोदेच्या डोळ्यात मी पाहिला. काय सांगू ग तुम्हाला? बोले नंदाची पटरानी हे वचन ऐकोनी मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी जातो गे साजनी. काय सांगू तुम्हाला ग? काय सांगू? त्या गोपीच्या कानावरती हे शब्द पडले त्यावेळेला त्यांनी सांगितलं का जातो? कोणासोबत जातो? अगं तो नाही का तो अक्रूर, हा रथ का रथ शृंगारीला सांगे ओ मला. अगं हा रथ का शृंगारीला सांग ना. त्यावेळेला त्या यशोदा मैयाने सांगितलं. त्या गोपिका त्या अक्रूराला बोलायला लागल्या, हे अक्रूरा, हे चांडाळा. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिले का घात करू आलासी वधसी सकळा वधसी सकळा वधसी सकळा. त्यावेळेला काना, हे अक्रूरा, हे चांडाळा, आमचा काय प्राण घेण्यासाठी आला का रे? आमचा घात करण्यासाठी आला? अक्रूर नाम तुझे तैसीच न करणी. हे अक्रूरा, नाव तर तुझं अक्रूर आहे पण तुझी करणी मात्र क्रूर आहे. हे चांडाळा, हे अक्रूरा, जा जा निघून जा. नको निघू आमच्या कृष्णाला. नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान. वृंदावनीच्या सकळ जनासी, वृंदावनीच्या सकळ जनासी देय वडे जीवनदान, देय वडे जीवनदान, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान, नेऊ नको भगवान अक्रूरा, नेऊ नको भगवान. हे अक्रूरा, अरे आमचा वृंदावनाचा हा प्राण आहे रे. एवढा आमच्या वृंदावनाला तू जीव दान देऊन टाक अक्रूरा. हे अक्रूरा, आम्ही तुझ्या पाया पडतो, विनंती करतो. माय बापही हंबरडा फोडीत, माय बापही
शिवदास रे भगवान शिवदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, नंद बाबा सांगतात वेळ झाले नाही, लवकर चला. माझा कृष्ण कन्हैया यशोदा मैया जवळ आलेला आहे. मैयाला नमस्कार केला. मैया मला आशीर्वाद दे. यशोदा मैयानी माझ्या लालाला जवळ घेतलं, छातीला लावलं. कान्हा कान्हा, आजपर्यंत नव्हतं रे मला खरं वाटत, नव्हतं मला खरं वाटत, पण आज कळालं मला, गर्गाचार्याने सांगितलं होतं. आज मला शाश्वती झाली की तू माझा नाही. कळालं मला आज नाही तू माझा. माझ्या भगवंतानी मैयाच्या तोंडावरती हात ठेवला. मैया अगं असं का बोलतं? मथुरेतले लोक मला विचारतील तू कोणाचा? मी सांगेल माझ्या यशोदा मैयाचा, मी सांगेल माझ्या नंद बाबाचा. मैया अगं मी तुझा आहे. कान्हा, मला सांगितलं होतं रे गर्गाचार्याने, नव्हता विश्वास वाटत मला, पण आज कळालं मला तू माझा नाही. तुला अरे एका मटकीसाठी बांधून टाकलं, अनवाणी पायाने तुला गाईकडे पाठवलं. कृष्णा, हे जर देवकीला माहीत झालं तर? कान्हा, त्या देवकीला सांगू नको. भगवंताने सांगितलं मैया, अगं या जगात अशी कोणती शक्ती आहे की ती मला बांधेल? फक्त तुझं एक प्रेमच असं आहे की तू मला बांधू शकते. मी ते कधीच विसरणार नाही. लाला, मी तुला एक विनंती करते, त्या देवकीला सांग, म्हणावं देवकी तुला त्या मथुरेमध्ये राजवैभवामध्ये सगळं काही मिळेल. मोलकर दाशी सगळं 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 काही तुला त्या मथुरेमध्ये मिळेल. परंतु म्हणावं कानाच्या आवडीचे पदार्थ करणारी मोलकरी म्हणावं तुला त्या मथुरेत मिळणार नाही. ती म्हणावं गोकुळात यशोदा आहे, ती मथुरेमध्ये नाही. माझ्या भगवंताने मैयाच्या तोंडावरती हात ठेवला. मैया अगं का बोलतेस तू असं? माझ्या कृष्ण कन्हैयाने यशोदा मैयाला नमस्कार केला आणि रथामध्ये बसायला लागले. तेवढ्यामध्ये यशोदा मैयाने हंबरडा फोडला. लाला, हे लाला! माझ्या लालाने रथाच्या खाली उडी मारली. माझी माया मला बोलवते, माझी माया मला बोलवते. येऊन एकदम मैया जवळ आला. मैया, मैया तू असा आवाज नको देऊ. अगं मला गेलो पाहिजे, मला आशीर्वाद दे. यशोदा मैयाने माझ्या लालाला डोळे भरून बघितलं आणि सांगितलं, कान्हा आजपर्यंत आमच्यासाठी नाही रे जीवन जगलो. तुला ज्याच्यामध्ये आनंद आहे ना ते तू कर. तुला जिथे आनंद वाटेल तिथे राहा. आम्ही आयुष्य पूर्ण जीवन दुःखात निघालो. नाही मी अडवणार तुला, नाही मी तुला थांबवणार. यशोदा मैयाने आशीर्वाद दिला आणि माझा लाला आता त्या रथामध्ये येऊन बसतो. तेवढ्यामध्ये त्या गोपिका आल्या आणि गोपिकाला सांगितलं, गोपीने सांगितलं, कृष्णा अरे नको आमच्यासाठी, कमीत कमी त्या राधिकाचा विचार कर. माझी राधा राणी एका सरोवराच्या तीरावरती बसलेली होती. सख्या तिला समजावत होत्या. तेवढ्यात माझा काना आला. श्याम म्हणून आवाज दिला, श्याम! मूर्छा येऊन खाली पडली. माझा काना धावत आला, चतुर्भुज रूप धारण केलं. दोन हाताने त्या राधा राणीला जवळ घेतलं, दोन हाताने पंखा करायला लागला. गोपीने सांगितलं, राधे अगं बघ कोण आलं तर डोळे तर उघड. किरकिऱ्या डोळ्याने त्या राधेनं बघितलं आणि ती राधा माझ्या कृष्ण कन्हैयाला बोलायला लागली, कान्हा अरे काय सांगू तुला मनाची व्यथा, काय करणार आहे तुला? अरे एक वेळ फक्त जीवनामध्ये राधा राधा होऊन तर बघ, कळेल तुला काय परिणाम असतो. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया,
राधा यू रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो कहे, राधा यू रो कहे। क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है। क्यों दर्द उठता है जो आंखें रोती है। एक बार आंसू तो बहा कर देखो सावरिया, राधा यू रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो कहे। हे श्याम कान्हा, एक भक्त राधा भक्त गुण भक्त गरीब त्याच्या हाती राधा. त्या राधेचं अंतःकरण त्या वेळेला कळेल तुला कान्हा, त्या वेळेला तू राधा होशील. त्या आसू आसू नाही कान्हा. जब कोई सुनेगा नाम तेरे मन के दुखड़े, जब कोई सुनेगा नाम तेरे मन के दुखड़े, जब ताने सुन सुन कर होंगे दिल के टुकड़े, जब ताने सुन सुन कर होंगे दिल के टुकड़े। एक बार जरा तुम ताने सुन कर देखो सावरिया, राधा यू रो कहे, राधा यू रो कहे। भारत राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो कहे। क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा। क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा। एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा यू रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो कहे, राधा यू रो कहे, राधा यू रो कहे। कान्हा, मग तुला कळेल रे काय असतं ते. तुला काय कळणार आहे ते प्रेमाची भाषा, ती आशा, ती निराशा काय आहे तुला काय कळणार. कान्हाने सांगितलं, राधे तू आणि मी काही वेगळा आहे. राधे आपला अवतार कशासाठी आहे. भगवान सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राधा, माझ्या कृष्ण कन्हैयाने आपली बासरी जिने या गोकुळामध्ये प्रेम वितरण केलं होतं, ती बासरी माझ्या कृष्ण कन्हैयाने काढली आणि सांगितलं, राधे हे प्रेम संदेश देणारी, हे प्रेम भाषा बोलणारी, हे प्रेम स्वरूपा बासरी मी तुझ्या जवळ देतो. राधे मला आज्ञा दे, अवतार कार्य करायचंय. राधेने किरकिऱ्या डोळ्याने बघितलं. भगवान परमात्म्याने राधेला डोळे भरून बघितलं आणि भगवान परमात्मा जड पावलाने तसेच निघाले. रथामध्ये बसले.
देव बोले आक्रुरासे वेगी हाकी रथासे या गोपीच्या शोकासी मजन पावे मानसे मजन पावे मानसी. काका या गोपीच्या शोकाला मला बघवल्या जात नाही, चला आपला रथ काढा. त्या गोपिका रथाच्या आडव्या पडल्या. भगवंतानी समजवलं माझ्यावरती प्रेम आहे ना, हेच का ते प्रेम. प्रेमाचं लक्षण माहित आहे तर सुखी सुखित्वम प्रेम लक्षणम. गोपींना प्रेमाची त्या ठिकाणी सिद्धी दाखवायची होती. बाजूला सरकल्या. आमच्या प्रेमाला तू डाबावर लावलं ना कृष्णा, तुला जायचंय जा. पण का ना खरं सांगू तुला तसं जाता येईल, पण आमच्या हृदयातून तू कधीच जाणार नाहीस, आमच्या मनातून तू कधीच जाणार नाहीस. आम्हाला निर्बल समजतो का तू? आम्हाला जीव आहे म्हणून निर्बल समजतो का? आमच्याजवळून निघून जातो का ना? पण लक्षात ठेव तुला जाता येईल, आमच्या हृदयामध्ये तो साठवला आहे ना, तो नाही जाणार. माझा कृष्ण कन्हैया रथामध्ये बसलेला आहे. एका जनार्दनी रथ गेला निघोनी, एका जनार्दनी रथ गेला निघोनी. बघता बघता तो कानाचा रथ मात्र निघून जातो. इकडे गोपिका रथाच्या मागे धावतात. एक गोपिका म्हटली का ग काय करताय का इथे? येथे नाही कृष्ण मुरारे, ऐको नाही येत बासुरे, आले अवध सारे, आता गोकुळात सुख नाही, आता गोकुळात सुख नाही. येथे नाही कृष्ण मुरारे, ऐकू नाही येत बासुरे. काय करता येते ठिकाणी? चला. गोपिका धावायला लागल्या. धावता धावता पडल्या, पुन्हा उठल्या, पुन्हा धावायला लागल्या. त्याच्यातली एक गोपिका म्हटली का ग त्यांना आपल्याला सोबत नेलं नाही. जर आपण मथुरेमध्ये गेलो आणि आपल्यामुळे लोक विचारतील त्या मथुरेतले हे कोण, हे नाही का या बालपणाच्या सखी आहेत ना या कृष्णाच्या, आपल्यामुळे जर याला मान खाली घालावं लागत असेल तर आपलं जाऊन काय फायदा. नका का थांबा इथेच. त्याच ठिकाणी त्या गोपिका थांबल्या. भगवान सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात, राजा माझा भगवान परमात्मा आता मथुरेच्या दिशेने आलेला आहे. बघता बघता 7:15 वाजून गेले आणि काना मथुरेमध्ये आला आणि सांगितलं काका आता आपल्याला अवतार कार्य लवकर करायचं झटपट, कारण आपल्याला आता घाई झालेली आहे. का विदर्भ नगरीतले लोक सगळे वाट बघतात. रुक्मिणीचं तिकडे तळमळ जीव करत असेल. काकाने सांगितलं कृष्णा माझ्यावरती जबाबदारी आहे. काकाने सांगितलं, कृष्णाने सांगितलं काका तुम्ही काळजी करू नका. बलराम दादा आणि कृष्ण कन्हैया सगळे गोपाळासह मात्र आता त्या मथुरेमध्ये चालत असताना धोबे दिसला. धोबे मामा, मामा आमच्या गोपाळांना कपडे द्या ना. चाल तेव्हा इथून. भगवान परमात्मे एक चपरांग मारली आणि धोबी जाग्यावर खलास झाला. बाकीच्यांनी गाठोडे टाकले आणि पळून गेले. अरे म्हणे पुतना मारणार आला, धावा 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 पळा. गाठोड्यातले कपडे काढले,
सगळ्या पोरांनी अंगावर घातले. आता ते मोठ्या राजाचे चमकिले कपडे ते असे झाले. कृष्णा लाज वाटते रे. शिंप्याजवळ गेले, शिंप्यावरती कृपा केली, शिंप्याने ते वस्त्र करून दिले. पुढे गेल्यानंतर कुब्जा भेटली. कुब्जेने अंगराग केला. भगवान परमात्मे तिच्यावरही कृपा केली. ती कुब्जा सुंदरी झाली. प्रभू माझ्या घरी चला ना. भगवान म्हटले आता नाही, सगळं झाल्यावर. नंतर भगवान परमात्मा पुढे निघालेले आहेत. बघता बघता माळी आला. माळ्याने माळ घातली. त्या माळ्यावर ही कृपा केली आणि कुल्यापीठ नावाचा हत्ती मात्र आता त्या ठिकाणी ठेवलेला होता. मस्त झाला होता तो हत्ती. दारू भगवान परमात्म्याच्या अंगावरती धावत आला. भगवान परमात्म्याने एक तडाखा त्याच्या मस्तकावरती मारला. चिर चिर करत तो मागे फिरला. पुन्हा धावून आला. भगवंताने त्याचे दात पकडले. एक झटका दिला. दात तुटले. त्याच दाताचा तडाखा त्याच्या मस्तकावरती मारला आणि तो कुल्यापीठ नावाचा हत्ती गत प्राण झाला. बोले कृष्ण कन्हैया लाल की जय. भगवान परमात्माने बलराम दादा पुढे निघालेले आहेत. रंग मंडपामध्ये आलेले आहेत आणि मामाला नमस्कार करतात. मामाजी नमस्कार. चानूर मुष्टिक आले आणि सांगितलं नमस्कार करून राजाचा समाधान होणार नाही, आमच्यासोबत कुस्ती खेळायला लागेल. बलराम दादाने सांगितलं कृष्णा तू तयार असेल तर मी तयार आहे. लगेच कुस्तीला सुरुवात झाली. वेळ कमी आहे ना. चानुरा सोबत माझ्या कृष्ण कन्हैयाची आणि मुष्टिका सोबत बलराम दादाची. बघता बघता कुस्ती सुरू झाली. रणवाद्य वाजत होते. अशा स्थितीमध्ये अवस्थेमध्ये बलराम दादाने सांगितलं कृष्णा तुझं काम झालं की माझं झालं. चानुराला गरगर गरगर फिरवला. आकाशात फिरवला. खाली पाडला. चानूर खराब झाला. मुष्टिकाला सुद्धा बलराम दादाने त्याच दिशेने वर आकाशातून फेकला. एक मुष्टिका मारली. मुष्टिका खराब झाला. काय झालं म्हणून त्या पुरुषाने बघितलं तर डोक्यावरचा मुकुट खाली पडला. 3 पावलाच्या डगामध्ये भगवान परमात्म्याने त्या राजसिंहासनावरती मात्र स्वारी केली. लगेच त्याचे केस पकडले. केस पकडून त्या कंसाला खाली आणलं. एक छातीतली मुष्टिका मारली. रक्त तोंडातून ओघायला लागला. दुसरी मुष्टिका मारली. डोळे किरकिर करायला लागला. हे दुष्ट स्वतःच्या बापाला कारागृहात टाकणारा माझ्या आई वडिलाला कारागृहात टाकून या ठिकाणी माझ्या देवकीच्या 6 पुत्राला मारला. अधर्मी दुष्ट. अरे स्वतःचा काय धर्मराज्य बसून घेतला. अरे अधर्मी. साधू संतांना त्रास देणारा. गाई ब्राह्मणाचा द्वेष करणारा. हे दुष्ट. आकाशवाणीची आठव. त्या देवकीचा 8वा काळ म्हणून तुझ्या जन्माला तुझ्या समोर आहे. आज तो देवकीचा 8वा गर्भ तुझ्या समोर आता उभा आहे. भगवान शुद्धजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा माझ्या भगवान परमात्म्याने मुष्टिका 3री वर घेतली आणि सांगितलं हे दुष्ट आठवती आकाशवाणी तोच देवकीचा 8वा गर्भ तुझ्या समोर आहे. 3री मुष्टिका माझ्या भगवान परमात्म्याने त्याच्या छातीत टाकली आणि कोणीही जय जयकार करायला तयार नाही. का? लोकायला असं वाटलं कंस जर मेला नसन तर आपलं कसं होईल. एक जण गेला. त्याच्या नाकाला असा हात लावून पाहिला. कापूस घेतला. नाकावर ठेवून पाहिला. हल्ला नाही. मग त्यानं म्हटलं कंस मेला रे मेला. आणि मग सगळ्यांनी जय जयकार केला. बोले बालकृष्णाला माझा भगवान परमात्मा धावत निघाला. आई वडिलाला त्या बंदीशाळेतून सोडवलं. सांगितलं उग्रसेन राजाला सुद्धा याच्यामध्ये आहे. उग्रसेन राजाला सोडवलं. माझ्या भगवान परमात्म्याची आता फार मोठ्या थाटामाटातनी मिरवणूक काढली. त्याच्यानंतर संदीपान ऋषीच्या आश्रममध्ये गेले. 14 शस्त्र कला शिकले आणि पुन्हा परत आले. त्यावेळेला जरासंधाला कळालं. जरासंधाने त्या मथुरेवरती चढाई केली. भगवान शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा 17 वेळेला चढाई केली. 18व्या वेळेला काल येऊन आला. काल येऊन आल्यानंतर भगवान परमात्म्याने रणछोड भगवान पदवी प्राप्त झाली. बोले रणछोड भगवान की जय. काल येऊन पाठीमागे लागलेला आहे. मुस्कुंदाच्या गुरुमध्ये गेले. भगवान परमात्म्याने आपल्या अंगावरचा शला त्या मुस्कुंदाच्या अंगावरती लागला. काल येऊन धावत आला. मुस्कुंदाच्या अंगावरचा तो शला बघितला. अरे इथे लपून बसला का म्हणून लात मारली.